आता जर तुम्हाला विंग आयलायनर लावता येत नसेल ना, तर तुम्हाला मी ना खूप सिंपल आणि इझी एक ट्रिक शिकवते. सगळ्यात पहिला काय करायचं, आयलायनरसाठी ना कधीही रेग्युलर आयलायनर वापरण्यापेक्षा एक पेन आयलायनर यूज करायचा. म्हणजे आपण कसं पेन वापरत असतो त्यामुळे आपल्याला त्याची ग्रिप माहीत असते, बरोबर आहे. तर त्यामुळे मी काय वापरणार आहे, स्विस ब्युटीची ही आयलायनर आहे, क्रेज आयलायनर आहे. त्याला ना असं टिप आहे, ठीक आहे. तर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने ह्याला पकडू शकता. आता विंग आयलायनर काढायचं असेल तर खूप सिंपल एक ट्रिक फॉलो करायची आहे. तर आता ही जी आपली वॉटर लाईन आहे, ठीक आहे, ही वॉटर लाईन आहे. तर आता ही वॉटर लाईन आहे. आता ह्याला काय करायचं आहे, ह्यालाच एक्सटेंड करायचं आहे, ठीक आहे. मी करून दाखवते. फॉलो दिस. आणि जेव्हा आपण इथं लाईन मारणार असतो, म्हणजे लाईन मारणे म्हणजे मुलीवरचं लाईन मारणे असं म्हणत नाही आहे. इथे हात फर्म असायला पाहिजे आणि एक स्ट्रोकमध्ये व्हायला पाहिजे, ठीक आहे. ओके. आता ह्याची हाईट जी आहे, मोठी लहान किती तुम्हाला हवा असेल, यू कॅन डिसाईड, ठीक आहे. आता ही आपण लाईन केलेली आहे, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला मिडमध्ये जॉईन करायचं आहे. बघू शकता. आता फक्त आतलं जसं आपण रेग्युलर आयलायनर लावतो तसं लावायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्किनला थोडंसं पुल सुद्धा करू शकता. खूप सिंपल आहे ना. आता सेम इकडेच करायचं आहे. तर ह्या आयलायनरमध्ये स्टॅम्पसुद्धा असतो, ठीक आहे. आयलायनर विंग आयलायनरचं स्टॅम्पसुद्धा आहे, पण मी हे वापरत नाही आहे. डायरेक्टली आपण ह्याच्यानं कसं लावलं हे दाखवते. सो आता तुम्ही बघू शकता खूप सिंपल पद्धतीनं आपलं आयलायनर लावून झालेलं आहे. आणि थोडंसं प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागणार आहे, एका दिवसात येणार नाही आहे. आणि असे जर युजफुल टिप्स मेकअपबद्दल जर तुम्हाला शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय महाराष्ट्र.